नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 5.3 मधील उरलेले तिन्ही प्रश्न सोडवणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 3 प्रश्न सोडवलेले आहेत। जर तो व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या। तर ह्या सराव संचातील चौथा प्रश्न आहे, अंकांची पुनरावृत्ती न करता 0, 1, 2, 3, 4, 5 ह्या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केल्या आहेत। आणि इथे देखील पुन्हा त्यांनी 3 घटना दिल्या आहेत आणि प्रत्येक घटनेसाठी एक वेगळी अट दिली आहे। तर सर्वात अगोदर आपण इथे नमुना अवकाश लिहून घेऊयात। तर बघा, त्यांनी काय सांगितलं आहे की दिलेल्या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करायची आहे, मात्र कोणत्याही अंकाची पुनरावृत्ती करायची नाही। तर बघा, अंक दिले 0 पासून, पण 0 हे जर दशक स्थानी घेतलं तर तयार होणारी संख्या ही 2 अंकी होणार नाही, म्हणून दशक स्थानी आपण अगोदर 1 घेऊयात आणि 1 सोबत जर 0 ठेवलं तर आपला 10 ही संख्या तयार होते। आता त्यानंतर 1 सोबत जर 1 ठेवला तर 11 तयार होते, मात्र त्यांनी सांगितलं आहे की पुनरावृत्ती करायची नाही, म्हणून 11 इथे लिहायचं नाही। मग त्यानंतर 12 लिहूयात, त्याच पद्धतीने 13, 14 आणि 15। आता 2 हा अंक दशक स्थानी घेऊयात आणि संख्या तयार करूयात। तर पहिली होते 20, 21, 22 बनवायची नाही, 23, 24, 25। आता पुढे 3 ही संख्या दशक स्थानी घेऊयात, म्हणून 30, 31, 32, 33 बनवायचं नाही आहे, 34, 35। पुढे आपण 4 ही संख्या दशक स्थानी घेऊ, म्हणून 40, 41, 42, 43, 44 बनवायचं नाही, 45। आता शेवटी अंक आहे 5 आणि 5ला आपण आता दशक स्थानी घेऊयात, म्हणून 50, 51, 52, 53, 54, 55 बनवायचं नाही। तर अशा पद्धतीने हे आपले नमुना अवकाश तयार झाले। हे नमुना अवकाश जर तुम्ही मोजले तर एकूण 25 आहेत, म्हणून NS बरोबर 25। आता घटना ए साठी त्यांनी अट काय दिलेली आहे की तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे। तर ए बरोबर, तर बघा इथे समसंख्या किती मिळालेल्या आहेत ते आपल्याला लिहून घ्यायचे आहेत। समसंख्या म्हणजे अशी संख्या जिला 2 ने भाग जाते। तर पहिली आहे 10, त्यानंतर 12, 14, 20, 24, 30, 32, 34, 40, 42, 50, 52 आणि 54। तर ह्या अशा एकूण 13 संख्या आहेत, म्हणून NA बरोबर 13। आता घटना बी साठी त्यांनी अट दिली आहे की तयार झालेली संख्या 3 ने भाग जाणारी असावी। तर बी बरोबर, आता आपल्याला अशा संख्या शोधायच्या आहेत की ज्या संख्यांना 3 ने भाग जातोय, म्हणून बी बरोबर, तर पहिली संख्या आहे इथे 12, त्यानंतर 15, 21, 24, 30, त्यानंतर आहे 42, 45, 51 आणि 54। या सर्व संख्यांना 3 ने भाग जातोय। तर हे नमुना अवकाश आपल्याला एकूण 9 मिळाले, म्हणून NB बरोबर 9। आता घटना सी, आणि घटना सी साठी अट आहे तयार झालेली संख्या 50 पेक्षा मोठी असणं गरजेचं आहे। 50 ही संख्या चालणार नाही, त्यांनी सांगितले 50 पेक्षा मोठी पाहिजे। तर 50 पेक्षा मोठ्या संख्या किती मिळाल्या तिकडे? 51, 52, 53 आणि 54, ह्या एकूण 4, म्हणून NC बरोबर 4। तर अशा पद्धतीने हा चौथा प्रश्न झाला। आता आपण 5वा प्रश्न सोडवूयात। 5वा प्रश्न त्यांनी सांगितलं आहे की 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे, आणि ह्यासाठी देखील त्यांनी 3 अटी दिलेल्या आहेत। तर समजा आपण ते 3 पुरुष M1, M2, M3 आणि त्या दोन्ही स्त्रिया F1, F2 मानू। तर बघा, आता ह्याच्यावरून आपण नमुना अवकाश शोधूयात। तर 3 पुरुष आणि 2 स्त्रिया आहेत आणि त्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे। मग आपण काय करायचं आहे, अगोदर M1 घ्यायचं, मग M1 सोबत M2, त्यानंतर M1 सोबत M3, त्यानंतर M1 सोबत F1 आणि M1 सोबत F2। आता आपण M2 ला घेऊयात। तर M2 सोबत M1 ची अगोदरच जोडी झालेली आहे, ती पुन्हा बनवायची गरज नाही, म्हणून M2 सोबत M3, M2 सोबत F1, M2 सोबत F2। आता M3 घेऊयात। तर M3 सोबत
M1 आणि M2च्या जोड्या झालेल्या आहेत, म्हणून M3 सोबत घेऊयात पहिल्यांदा आपण F1 आणि M3 सोबत येईल F2. आता F1 घेऊयात. F1ची फक्त आता F2 सोबत जोडी होईल, बाकी सर्वांसोबत जोडी झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे एकूण 10 नमुना अवकाश मिळाले, म्हणून NS बरोबर 10. आता घटना A आणि घटना A साठी त्यांची अट आहे समितीत कमीत कमी एक स्त्री असावी. तर कमीत कमी एक स्त्री हवी आहे, एकापेक्षा जास्त चालेल. तर पहिली समिती आहे M1 F1, त्यानंतर M1 F2, M2 F1, M2 F2, M3 F1, M3 F2 आणि F1 F2. तर अशा ह्या एकूण 7 समिती मिळाल्या आहेत, म्हणून NA बरोबर 7. आता घटना B आणि B साठी त्यांची अट आहे समितीत एक पुरुष व एक स्त्री असावी. तर अशी आपण आता समिती शोधूयात. तर पहिली आहे M1 F1, M1 F2, M2 F1, M2 F2, M3 F1 आणि M3 F2. हे एकूण आपल्याला 6 नमुना अवकाश मिळाले, म्हणून NB बरोबर 6. आता घटना C आणि घटना C साठी त्यांची अट आहे समितीत एकही स्त्री नसावी. तर असे आपण नमुना अवकाश शोधूयात आता, म्हणून C बरोबर. आता पहिला नमुना अवकाश इथे आहे M1 M2, दुसरा आहे M1 M3 आणि तिसरा आहे M2 M3. तर हे असे 3च मिळाले इथे, म्हणून NC बरोबर 3. आता शेवटचा प्रश्न पाहूयात. इथे त्यांनी काय सांगितलं आहे की एक नाणे आणि एक फासा एकाच वेळी फेकले. तर बघा, नाण्याला 2 बाजू असतात आणि फाशाला 6 बाजू असतात. तर इथे लिहून घ्या S बरोबर. अगोदर आपण काय करूयात, नाण्याचा समजा छापा आला, H आला, तर त्याच्यासोबत फाशाचे 1 ते 6 येऊ शकतात. आणि जर नाण्याचा काटा आला, टेल आला, तर त्याच्यासोबत देखील फाशाचे 1 ते 6 येऊ शकतात. म्हणून ते आपण इथे लिहून घेऊयात. तर पहिल्यांदा आपण हेड घेऊयात आणि त्याच्यासोबत फाशाचे सर्व 1 ते 6 लिहूयात. म्हणून हेडचा H आणि फाशाचा 1, म्हणून H1, H2, H3, H4, H5 आणि H6, H6. त्याच पद्धतीने T1, T2, T3, T4, T5 आणि T6. तर इथे आपल्याला टोटल 12 नमुना अवकाश मिळाले, म्हणून NS बरोबर 12. आता घटना A पाहूयात. त्यासाठी अट आहे छाप आणि विषम संख्या मिळणे, म्हणजे छापासोबत विषम संख्या मिळाली पाहिजे. तर इथे H1, H3 आणि H5 ह्या 3 नमुना अवकाश जे आहेत त्याच्यात छापासोबत विषम संख्या आहे, म्हणून NA बरोबर 3. आता घटना B आणि घटना B साठी त्यांची अट आहे H किंवा T आणि समसंख्या, म्हणजे छापा देखील चालेल, काटा देखील चालेल, मात्र त्याच्यासोबत समसंख्या असायला हवी. तर B बरोबर H2, H4, H6, त्याच पद्धतीने T2, T4 आणि T6. तर आपल्याला हे असे एकूण 6 नमुना अवकाश मिळाले, म्हणून NB बरोबर 6. आता घटना C पाहूयात. फाशावरील संख्या 7 पेक्षा मोठी आणि नाण्यावर काटा मिळणे. तर फाशावर फक्त 6 पर्यंत अंक असतात आणि इथे त्यांनी आपल्याला 7 पेक्षा मोठं विचारलं आहे, तर असं होणं शक्यच नाही. मग त्यामुळे आपल्याला हा Cचा संच रिकामी लिहायचा आहे. इथे काहीच मिळालं नाही म्हणून 0 लिहायचं नाही, हा रिकामी लिहायचा आणि पुढे NC बरोबर 0. तर अशा पद्धतीने आपले हे सर्व प्रश्न सोडवून झालेले आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील ह्या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. ह्या प्रकरणातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत, त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीची व्हिडिओ पाहून घ्या. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.